श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सत्यमज्ञानमनन्तमनित्यमनाकाशं परमाकाशं गोष्ठप्राङ्गणरिङ्गणलोलमनायासं परमायासं मायाकल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारम् क्ष्मामानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरी चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। आणि देशकाल द्रव्यासहित कैसे तयाचे नित्यकृत्य महारोगी झाले अमृत स्वदेशस्थ परदेशी का। आणि देश काल द्रव्यासहित कैसे त्याचे नित्यकृत्य म्हणजे पहा, देश म्हणजे त्या प्रभागामध्ये कालानुसार आणि द्रव्यासहित कैसे त्याचे नित्यकृत्य, तो कसा वागतो, कसा बोलतो, कसा काय करतो, विहार करतो। महारोगे झाले अमृत, महारोगाने काय झालं, एखादा मोठा रोग झाला आणि त्या रोगाने तो काय झाला, मृत झाला। स्वदेशस्थ परदेशी का म्हणजे स्वतःच्या देशामध्ये किंवा परदेशामध्ये तो काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे। मरण जे पावले जन त्याच्या मृत दिवसापासून वर्षापर्यंत कर्म संपूर्ण अनुक्रमान सांगिजे। आणि पहा, मरण पावलेल्या दिवसापासून मृत दिवसापासून वर्षापर्यंत म्हणजे 1 वर्षापर्यंत जे कर्म आहे, कोणतं कर्म तर त्यामध्ये पुढे येणार आहे नवश्राद्ध, नवमिश्री श्राद्ध, पुराण श्राद्ध, मासिक श्राद्ध, पितृश्राद्ध, हे सर्व श्राद्ध त्यामध्ये येतात। मग मरण जे पावले जन त्याच्या मृत दिवसापासून म्हणजे मेलेल्या दिवसापासून वर्षापर्यंत कर्म संपूर्ण अनुक्रमाने सांगिजे, ते अनुक्रमाने मला सांगा। आगा हे रमानाथा कृपाहस्त माझिया माथा ठेवणी येथे देता प्रेता कैसे तत्वता स्वर्गी पावे। भगवंता माझ्या मस्तकावर हात ठेवून मला सांगा काय। आगा हे रमानाथा कृपाहस्त माझिया माथा ठेवणी देता प्रेता म्हणजे या ठिकाणी दिलेलं पिंडदान, या ठिकाणी केलेलं काय आहे अन्नदान, या ठिकाणी केलेलं आहे ज्ञानदान, या ठिकाणचं त्या पिंडाला त्या व्यक्तीला कसं पोचतं याचं सर्व ज्ञान मला काय करा, तुम्ही प्राप्त करून द्या। वैनतया भगवंता ऐसे सर्व यथार्थता जे त्वा पुशिले काश्यप सुता ते तत्वता तुझ कथितो। हे भगवंता जी कथा तू काश्यप सुतांना सांगितली तीच कथा तुम्ही काय करा आता आम्हाला सांगा। श्रद्धाचे भेद 3 असती नव आणि नवमिश्रित म्हणती तिसरे पुराण श्राद्ध निश्चिती यथा पद्धती ऐसी त्रिधा। श्राद्धाचे 3 भेद असती, श्राद्धाचे 3 प्रकार आहेत। पहिलं कोणतं नवश्राद्ध, दुसरं नवमिश्रित श्राद्ध आणि तिसरं आहे पुराण श्राद्ध। असे श्राद्धाचे आपल्याला शास्त्र काय सांगतं, गरुड पुराण काय सांगतं, असे शास्त्र आपलं श्राद्धाचे 3 प्रकार आहेत। पहा बर का, मृत दिवसापासून 10 दिवसापर्यंत जाण नवश्राद्ध नामाभिधान म्हणजे पहा मेलेल्या दिवसापासून 10 दिवसामध्ये जो विधी केला जातो, जो सर्व काय केला जातो विधी केला जातो त्याला नवश्राद्ध असं म्हणायचं। त्यानंतर ऋषी सज्ञान बोलती एकादश दिवसापासून होई याद्वर्ष प्रमाण ती श्राद्धे नवमिश्रित संपूर्ण
श्राद्ध पुराण त्यानंतर. आणि पहा नवश्राद्ध कधी होतं तर त्यानंतर 11व्या दिवसापासून जे श्राद्ध केलं जातं त्याला काय म्हणायचं, नवश्राद्ध असं म्हणायचं. आणि 11व्या दिवसापासून 1 वर्षापर्यंत जे श्राद्ध केलं जातं त्याला नवश्राद्ध असं म्हणायचं. आणि त्यानंतरचं जे केलं जातं त्याला पुराण. चतुर्दश लोका माझारी भूलोक श्रेष्ठ असे भारी, त्याही माझी पन्नागरी जंबूदीप दात्री अतिउत्तम. 14 लोकांमध्ये भूलोक श्रेष्ठ आहे हे पन्नागरी. पन्नागरी कोणाला म्हणतात तर पन्नागरी हे गरुडाचं नाव आहे बरं का. पन्न या शब्दाचा अर्थ होतो नाग आणि गारी या शब्दाचा अर्थ होतो जो नागाचा शत्रू आहे असा गरुड. ऐका त्यामध्ये जंबूदीप हे काय आहे, श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ 7 दीप सांगितलेले आहेत बरं का. त्यामध्ये जंबूदीप, प्लश्वदीप, शामल्यदीप, कुशदीप, कैचीदीप, शकदीप आणि पुष्करदीप या 7 दीपामध्ये सर्वात उत्तम सर्वात चांगलं जर कोणतं दीप असेल तर त्याला जंबूदीप असं म्हणतात. या सप्तदीपात भरतखंड अतिविख्यात, त्याही माझी वर्ष भरत त्रैलोक्य विख्यात पै. आणि त्या भरत वर्षामध्ये पण काय झालेलं आहे तर या भरत वर्षामध्ये त्रैलोक्य विख्यात पै असे. त्रैलोक्यामध्ये हा भरत वर्ष काय आहे, विख्यात आहे. त्यात जे भागीरथी तीर सर्व दोषाशी जाळणार, या तुल्य अनेक लोक समग्र न होती खगेद्रा कल्पांती. आणि या भारत देशामध्ये सर्वात उत्तम जर तीर कोणता असेल तर भागीरथी तीर, जे गंगा नदीच्या काठावरती राहतात त्यांना काय सांगितलेलं आहे, अतिशय श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. जे शास्त्राप्रमाणे आचार करीती ते मेले अथवा जिवंत असती, परितयासी दुर्गती न घडे निश्चिंती कधी. जे शास्त्राप्रमाणे जगतात, देव देश धर्म नीती चाली रीती रूढी परंपरा यांना काय करतात, आपल्या अंगभूत ठेवतात, त्यांचं पालन करतात, शास्त्राप्रमाणे जे वागतात, दररोज देवपूजा नित्यनियम, एक आषाढी कार्तिकीची वारी, पंढरीची वारी, हरिपाठ, हे सर्व गोष्टी जे काय करतात ते काय करतात, शास्त्राप्रमाणे जगतात. ते मेले अथवा जिवंत असती, ते मेलेले असू द्यात अथवा जिवंत असू द्यात, परितयाची दुर्गती न घडे निश्चिंती कधीही. त्याला कधीही दुर्गती घडणार नाही, तो कधीही अपगतीला जाणार नाही, तो कधीही वाम मार्गाला जाणार नाही. जे टाकोनी शास्त्र मार्गाते वर्तताती कामा आचाराते, ते धरोनी पाप मार्गाते दुर्गती पावे. ज्यांनी काय केलंय, शास्त्र मार्ग टाकलेला आहे, अनाचारी वागत आहेत, त्यानंतर नको नको ते कर्म करत आहेत. ज्ञानोबराय तर बोलतात, अंगा मनाशी रुची यावे येतुल्याने कृत्याकृत्य नाठवे, जो करणे याचे नावे भलतेची करी. किंवा तुकाराम महाराज देखील सांगतात, पाप त्याचे नाव न विचारी नीत भलतेची उन्मत्त करी सदा. जे टाकोनी शास्त्र मार्गाते, शास्त्राला टाकतात, वेदाला टाकतात आणि मनाला जसं वाटन तसं काय करतात ते वागतात. वर्तताती कर्माचरे, कर्माचर्य म्हणजे काय, यथेच्छ आचरण म्हणजे जे करायचं नाही ते करायचं. त्यानंतर पुढे काय सांगतात, जे धरोनी पाप मार्गाते, पाप मार्गाला काय करतात, धरतात, पाप मार्गाची वाट धरतात, दुर्गती पावतसे. जरी उपजेल पश्चाताप, आणि त्यांनी पाप केल्यानंतर त्यांना पश्चाताप झाला तरी ब्राह्मण प्रार्थुनी अमोघ. आणि मग काय करायचं तर एखाद्या ब्राह्मणाला काय करायचं, ब्राह्मण देवाकडे जायचंय, भूदेवाकडे जायचंय आणि प्रायश्चित्त होती निष्पाप किलबी शोटोकती आगोनिया. आणि त्याच्याकडे गेल्यानंतर आपण काय करायचं, आपल्या पापाचा परिहार द्यायचा आहे आणि आपलं पाप त्यागून काय करायचंय, त्यांना शरण जायचंय. आणि जे पाप आचरती जयासी नसे ज्ञान भक्ती, प्रायश्चित्त नाचरती मरती नरक भोगिती दारुण. आणि जे पाप आचरती, जे पाप मार्गाने चालतात, जयासी नशी ज्ञान भक्ती, ज्ञान भक्ती, ज्ञान त्याच्या अंतकरणामध्ये नाही, संबंध अज्ञानाचा तो काय आहे, पुतळा आहे. प्रायश्चित्त नाचरती मरती, आणि प्रायश्चित्त जर नाही केलं आणि जर मेला, बरोबर, प्रायश्चित्त नाही केलं आणि मेला, आणि मेल्यानंतर त्याला काय गती प्राप्त होते, नरक भोगिती दारुण, दारुण कडाडून त्याला काय होतं, नरकामध्ये जावं लागतंय. निरय भोगिल्यावरी जन्म पावती पूर्व पापी चिन्ह उमटती, त्याची निशाणी तुझ प्रती यथा पद्धती
यथा पद्धती निरूपितो. काय झालं, एखादा मनुष्य मेल्यानंतर अनाचार्य वागलेला आहे, पाप कर्म केलेलं आहे, नको नको ते कर्म केलेलं आहे आणि त्याने त्याचं प्रायश्चित्त केलेलं नाही. प्रायश्चित्त न केल्यामुळे काय झालेलं आहे, तो मनुष्य मरण पावला आणि मरण पावल्यानंतर त्याला निरयवास म्हणजे काय, नरकामध्ये तो गेला आणि नरकामध्ये गेल्यानंतर परत त्याने काय केलं, नरकातलं सर्व दुःख भोगलं आणि दुःख भोगल्यानंतर परत तो जन्माला आला तर त्याच्या अंगावर कोणती पापचिन्हे उमटती, त्याची निशाणी तुझ प्रती यथा पद्धती निरोपितो. ज्याने पूर्वी मारिला ब्राह्मण, पहा ज्याने काय केलं, पूर्वी ब्राह्मणाचा वध केला अथवा केला अपमान, ब्राह्मणाचा वध केला, मारलं किंवा ब्राह्मणाचा अपमान केला, तो क्षयरोग पावे दारुण. त्याला कोणता रोग होतो, क्षय नावाचा रोग होतो. सुरापान करीजो, आणि पहा त्याला आणखी काय सांगतात, सुरापान करीजो म्हणजे काय करतो, जो दारू पितो त्याला क्षय नावाचा रोग होतो. कशामुळे, तर ज्याने प्रायश्चित्त घेतलं नाही त्याच्यामुळे. पहा पुढे काय सांगतात, तयाचे दंत पृष्ठ होती, सोने चोरिता नखे कुजती. जो दारू पितो ना, दारू, त्याचे काय सांगितले, तयाचे दंत पृष्ठ होती म्हणजे त्याचे दात काय होतात, काळे पडतात, त्याला कीड पडते. त्यानंतर सोने चोरिता नखे कुजती. काय सांगतात पहा, जो सोनं चोरतो ना, सोनं, त्याचे काय होतात, नखे कुजतात. जो गुरुपत्नीशी गुरुपत्नी प्रती, जो भोगी गुरुपत्नी प्रती दुष्य मार्गती त्या प्राप्त, आणि जो आपल्या गुरुपत्नी सोबत अपकर्म करतो त्याला गलित कुष्ठ नावाचा रोग होतो. आपण अथवा अनिक कोणी वृत्ती दिदली ब्राह्मणा लागोनी, हरितासाठी सहस्र वर्ष प्राणी कृमयोनीत राहे. आपण एखाद्या ब्राह्मणाला दान दिलेली वस्तू, जमीन असेल, पुन्हा ती वापस घेतो, असा मनुष्य विष्ठेत किडा होऊन राहतो. पहा बरं का, आपण जर एखाद्या व्यक्तिमत्वाला एखादी काही वस्तू दान दिली असेल, एखाद्या ब्राह्मणाला काही जमीन वगैरे दान दिली असेल आणि दान दिल्यानंतर आपण जर परत त्यांच्याकडनं भांडण करून किंवा परत जर त्यांच्याकडनं मिळवत असू तर काय होतंय, आपण विष्ठेमधला किडा म्हणून कितीतरी दिवस त्या ठिकाणी जगतो. कोणी एक ब्राह्मणा लागोनी देई ऐसे ऐकवनी, जो न देई नर अज्ञान कुंभी पाकिस्तान तया प्रती. आणि काय सांगतात, ब्राह्मणाला देतो असं म्हणतो, ऐकू घालतो आणि देत नाही असा जो मनुष्य आहे ना, तो कुंभ पाक नावाच्या नरकामध्ये राहतो. बरं का, काही माणसांना काय असतं, एखाद्याला आश्वासन देण्याची काय असते, खोड असते. देऊ तुम्हाला, आम्ही काही इथून निघून जाणार आहोत का, आम्ही का पळून जाणार आहोत का, तुम्हाला देणार आहोत आम्ही, असं जो म्हणतो आणि देत नाही ना, त्याला काय करतात, कुंभ पाक नावाच्या नरकामध्ये त्याला जावं लागतं. पहा पुढे काय सांगतात, ऐसे अनेक नरक भोगिल्यावरी जन्म होय दरिद्री, यास्तव पंडित चतुरी अपयन परवी गोदान किजे. आणि पहा असं झाल्यानंतर ऐसे अनेक नरक भोगिल्यावरी, माग जे कृत्य केलेलं आहे ते कृत्य सर्व भोगल्यावर जन्म होय दरिद्री, आणि त्याचा जन्म दरिद्री कुळामध्ये होतो. पहा आपण आता जे सर्व पाहतो ना दरिद्री कुळामध्ये जन्म घेतलेले, तर त्यांनी पाठीमाग हे कृत्य केलेलं आहे. काय कृत्य केलेलं आहे, सुरापान केलेलं आहे, दारूचं सेवन केलेलं आहे, त्यानंतर सोने चोरीत आहोत, त्यानंतर पहा गुरुपत्नी सोबत समागम केलेला आहे, त्यानंतर अथवा कोणी वृत्ती दिदली ब्राह्मणा लागोनी, आणि काय हरितासाठी सहर्ष वर्ष प्राणी कुर्मी योनीत आहे. कोणी ब्राह्मणाला जमीन दिलेली आहे आणि जमीन दिल्यानंतर त्याची ती संपूर्ण जमीन परत वापस घेतो किंवा ब्राह्मणाला देऊ असं म्हणतो आणि त्यातलं एकही कृत्य तो त्या ठिकाणी करत नाही, असा जो मनुष्य आहे त्याला त्याच्या कर्मानुसार पाप भोगावं लागतं. बरं का, मग ऐसे अनेक नरक भोगिल्यावरी, अनेक प्रकारचे नरक भोगिल्यावरी जन्म होय दरिद्री, यास्तव त्याचा जन्म कसं कुठे होतो, दरिद्री कुळामध्ये जन्म होतो. ज्या ठिकाणी खाण्यासाठी काही नाही, ज्या ठिकाणी अंगावर वस्त्र परिधान करण्यासाठी नाही, अशा दरिद्री कुळामध्ये त्याचा जन्म होतो. यास्तव पंडित चतुरी अपवर्णी गोदान किजे. मग काय करायचंय, तर चांगल्या पंडिताला, चांगल्या भूदेवाला काय करायचंय, अपवर्णी म्हणजे संक्रांत किंवा जे महापर्व सांगितलेले आहेत ना,
त्यावेळेला काय करायचंय, गोदान द्यायचंय. एका गोदाने निष्पाप होत, हे अज्ञान पापाचे प्रायश्चित्त बुद्धिपूर्वकाशी सुमृत्यूक प्रायश्चित्त करावे. मग एका गोदाने निष्पाप होत, एक जर गाय दान दिली तर तो निष्पाप होतो. हे अज्ञान पापाचे प्रायश्चित्त. हे कशाचं प्रायश्चित्त आहे, तर अज्ञान पापाचं काय आहे, प्रायश्चित्त आहे. पण जे तुम्ही बुद्धिपूर्वक जाणून बुजून जे केलेलं पाप आहे त्याला स्मृती काय करतात, प्रायश्चित्त सांगितलेलं आहे बरं का. काही वेळेला मनुष्य काय करतो, एखादं कृत्य करतो, कळत न कळत त्याच्याकडनं पाप घडतं, मग त्याला काय सांगितलेलं आहे, स्मृती, आणि स्मृतीमध्ये प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. प्रेममूर्ती नामदेव महाराज की जय.